Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड तर विधान परिषद सभापतींचीही निवड होण्याची शक्यता। विधान परिषदेचे सभापती पद मागील 2 वर्षांपासून रिक्त। विशेष अधिवेशनापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची थोड्याच वेळात बैठक। अजित पवारांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार। चंद्रपूर जिल्ह्याला आजपर्यंत कायम मंत्रिपद मिळालं, पुढच्या काळातही मंत्रिपद मिळणार। भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया। नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रिपदासाठी फिल्डिंग। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नेते मुंबईत तळ ठोकून रत्नागिरीत कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। गृहमंत्री पदाऐवजी एकनाथ शिंदेंना 3 मंत्रिपदाचे पर्याय। महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय असल्याची सूत्रांची माहिती। भाजपकडून शिंदेंना पर्याय। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशींची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। परदेशी यांनी मोदींचे उपसचिव म्हणूनही काम केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी। अधिवेशनाला जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात। पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राला पुढे नेण्याचा राज ठाकरेंचा विचार। राज ठाकरे आणि आमचे विचार मिळते जुळते। राज ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न होणं हे चुकीचं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्या असा आमचा प्रयत्न असेल। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा। आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय। पार्थ पवार, सुनेत्रा पवारांच्या संबंधित जप्त मालमत्ताही मुक्त। भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रीपद घ्या, जप्त संपत्ती पुन्हा खिशात। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। मी तर शपथ घेणार असं अजित पवार का म्हणाले होते हे आता कळालं। ट्विट करत दमानियांकडून अजित पवारांवर टीका। लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश। दादांची जप्त केलेली मालमत्ता आयकर विभागानं परत केल्यानं सुषमा अंधारेंचा खोचक टोला। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार तर शरद पवारही रविवारी मार्कडवाडीत जाणार। सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका। ईव्हीएम विरोधी आंदोलनावर चर्चा सुरू। पुढील दिशा लवकरच ठरेल, शरद पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला चंद्रकांत कुऱ्हाडेंच्या कुटुंबाशी संवाद। पहिल्या कॅबिनेट बैठकीत याच कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत केली होती। बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, आमदार चंद्रकांत पाटलांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश। तर नव्यानं निर्माण झालेल्या बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवण्याच्याही सूचना। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणातील तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश। 35 जणांकडून 238 कोटी 43,999,000च्या बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुलीचे आदेश। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास। पिचड यांच्या निधनानं कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण। पूजा खेडकरची औरंगाबाद खंडपीठात धाव। अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचा नॉन क्रिमिलियर संबंधित अहवाल रद्द करण्याची मागणी। बीड जिल्ह्यात थंडी वाढली। ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यांवर रोगाचा प्रादुर्भाव। भाजीपाला दरात मोठी वाढ। भाजीपाल्याचे दर वाढल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट। नांदेडमध्ये हरभऱ्याच्या भाजीला 80 ते 100 रुपये भाव। बाजारात हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली। धाराशिवमध्ये हरभऱ्याला चांगला भाव। हरभऱ्याची 200 रुपये किलोनं विक्री। हरभऱ्याच्या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी। वाशिममधल्या सततच्या हवामान बदलाचा हळद पिकाला फटका। हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी संकटात। हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता। गोंदियामध्ये खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी जोमात सुरू। धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून धानाची विक्री।
जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील 79% पेरण्या पूर्ण. ज्वारी आणि मक्याच्या लागवडीकडे सर्वाधिक कल, तर गव्हाच्या लागवडीकडे पाठ. नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये नवीन कांद्याची आवक वाढत असल्यानं दर घसरले. नवीन कांद्याची 35 ते 45 रुपये किलोने विक्री. बुलढाणा जिल्ह्यात 8 डिसेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. 9 डिसेंबरपासून कोरडं हवामान राहण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. धाराशिव शहरासह तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी. पाऊस झाल्यानं रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता. बळीराजा चिंतेत. आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी. पावसामुळे धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तूर पिकांना फटका बसण्याची शक्यता. बुलढाण्यात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक संथगतीनं सुरू. धुक्यांमुळे रब्बी पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये धुक्याची चादर. थंडीचा कडाका वाढला तर तापमानाचा पाराही घसरला. पुण्याच्या भोरमधील उतरवली गावातील ग्रामदेवता श्री यमाई माता आणि श्री लक्ष्मी माता मंदिराचा जीर्णोद्धार. कलशरोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनाचं शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनात शेतीविषयक माहिती देणारे 400 स्टॉल. Why did you talk when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim?